नागपुरातील गणेश पेठ या परिसरातील हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला। सकाळी 6:30च्या सुमारास पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा फोन आलाय। अग्निशमन दल सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत। पोलिसांकडून तपासाला सध्या सुरुवात केली जाते। महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची घडामोड नागपूरमधून आपण पाहतोय। गणेश पेठ परिसरातील हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा हा फोन आला। सकाळी 6:30च्या सुमारास पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा फोन आलेला होता। अग्निशमन दल, पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक हे घटनास्थळी सध्या दाखल झालेले आहेत आणि पोलिसांकडून तपासाला सुद्धा सुरुवात झाली आहे। नागपूरमधून ही महत्त्वाची अपडेट। गणेश पेठ परिसरातील द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा हा फोन आल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। नागपूरमधून सध्या बॉम्ब शोधक पथक त्या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। कशा प्रकारे तपास सुरू आहे? गौरी, नागपूरच्या गणेशपेठ परिसरामधील हे हॉटेल द्वारकामाई आहे। या द्वारकामाई हॉटेलला सकाळी 6:30च्या सुमारास जे हॉटेलचे मालक आहेत त्यांना एक मेल आलेला होता आणि त्या मेलमध्ये सांगण्यात आलेलं होतं की 9:30च्या सुमारास तुमच्या हॉटेलमध्ये स्फोट करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने पोलिसांना तात्काळ याची माहिती देण्यात आलेली होती आणि पोलिसांचं मोठ्या प्रमाणात पथक इथे पोहोचलेलं आहे। ते तपास करतायत। त्याचबरोबर अग्निशमन विभाग आणि BDS म्हणजे बॉम्ब शोधक आणि नाशक पथक आहे ते देखील हॉटेलमध्ये पोहोचलेलं आहे आणि हॉटेलमध्ये ते तपास करतायत, चौकशी करतायत। हॉटेलमधील जे काही गेस्ट होते, कर्मचारी होते, त्या सर्वांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत, जे क्राईम DCP आहेत, ते इथे पोहोचलेले असून संपूर्णपणे तपास करण्यात येत आहे। जी माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारे आपण पाहू शकतो की जे पूर्ण कानाकोपरा जो आहे, पोलीस जे तपासत आहेत, बॉम्ब शोधक व नाशक पथक जे आहे ते इथे आपलं पथक घेऊन आलेलं आहे। हॉटेलच्या आतमध्ये त्याचबरोबर हॉटेलच्या बाहेर देखील तपास करण्यात येत आहे। एकूणच पाहता जो आहे तो सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण पोलिसांचा ताफा इथे पोहोचलेला आहे, BDDS पोहोचलेला आहे आणि जे आहे ते तपास सुरू आहे। आता नेमकं यामध्ये काय हाती लागतं ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या प्रकारचा मेल आलेला होता त्या अनुषंगाने पोलिसांनी आपली कारवाई सुरू केलेली आहे आणि त्यानंतर आता नेमकं इथे काय घडतं किंवा बॉम्ब खरंच ठेवला आहे की नाही की फेक कॉल होता त्याचा देखील आता पोलीस तपास करत आहेत। गौरी, हो, नक्कीच। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। सध्या पोलिसांकडून तपास या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। बॉम्ब शोधक पथक, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि हा बॉम्ब नेमका कुणी ठेवला किंवा बॉम्ब या ठिकाणी आहे की नाही याचा तपास या ठिकाणी पोलिसांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळी 6:30च्या सुमारास पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा फोन आलेला होता।